आणि दुःखाची गोष्ट म्हटल्यार हो सरकार जो आयज रुलिंगान आसा तो ह्या मुवमेंटाक सपोर्ट करतालो आणि आयज ह्या गव्हर्मेंटान कितें केलां जाणा तूं काय ना सगळें लिपयलां. तुमकां कोण कन्सल्ट करूंक ना दाखोवंक ना सांगूंक ना काय ना. सर हे लोक पिशे ना न्हू बेश्टेच रस्त्यार येवन नाचपाक. दुश्मनी हे करपा खातीर जबरदस्तीन थंय तो अलायनमेंट घालता. 2-4 मनशांक काबार करपा खातीर आख्खो गांवाचेर हो गदा हाडटा. तेजेर खंय तरी जस्टीस हे गांवांक मेळपाक जाय. समज तर थंय आतां रस्तो वायडनींग जालो जाल्यार आमचे कल्चरल कितें आहा ट्रेडिशन आहा सगळें ट्रेडिशन वयतलें. रिलिजियस कितें आमचे कल्चरल एक्टिविटीज जाता त्यो जावपाक मेळचे ना पॉसिबलूच ना. आमकां 60 मजून दाखयल्यार आमी तितून कांयच वचना आमी ओके म्हणटा. 2.5 वर्सांनी ते एकटोच आमकां सांगूंक येयना. हे 25 मेस्ता एके कडेन 30 मेस्ता एके कडेन 58 मेस्ता आनी आमकां विचारलेल्या प्रश्नाचें एकूय उत्तर दिनात. सांगनासतना ह्यो गजाली खातीर जबरदस्तीन आमच्या बोमा गांवाचेर तरी घालतात तशें दिसता. एक जाग्यार तर तेंच्यांनी अशें मेजरमेंट केलें की तांकां कांय खबरूच नासलें. चुकीचें मार्किंग जालें म्हणटा. कोण म्हणटा इंजिनियरूच म्हणटा. आनी वयल्यान आमी मातशें ते क्वेश्चनींग कितें केलें जाल्यार तो म्हणटा तुमी मिसगायड करता आमकां आबूज करता तुमी. अरे तुमी कितें घेवन येयले तर आमी आबूज करपा सारकें आसा तर तुमकां तुमी घेवन कितें येयले थंयसर. ना बांबोळे फोण्या हांगा थंय नाटकां जी तुमी केल्या पळय 25 मिटर आनी कितें पयशे येयले म्हणून करूंक जाय म्हणून करून उडप ना. ज्या पद्दतीन तुमी इलिगल पद्दतीन येयल्या प्रत्येक गोष्टीचेर तुमी इलिगलिटी केल्या तेज्या क्वेश्चनाची आन्सरां दिवपाक आमी समर्थ आसा आनी ती 100% हांव दितलो. तेंचे आन्सरच ना. प्लॅन दाखय म्हणटा सांगला प्लॅन दाखय म्हणलें तुमचे हेजे अलायनमेंट प्लॅन आहा तो अलायनमेंट प्लॅन आहा तो दाखय म्हटलें तो प्लॅनूय तुमचे कडेन दाखोवपा रेडी ना. Hello and welcome to Goa 365 Story Behind the Story. I am Glenn Costa and with me are people from Boma, Bomkars who are agitating for a better expansion of their highway because the present one they say is fraught with a lot of issues. To introduce them in general, I would like to start off with Sajay Bab Naik, Rajdeep Bab Naik, Puttu Gowde and Anandas Naik. वेलकम गायज. सो सॉरी आता ते फर्स्ट पार्टान राजीव बाब तुमचे कडेन येयल्ले म्हाका एक आसा नाव आता तुम्ही म्हणटा मातशें क्लॅरिफिकेशन सगळ्यांकूच म्हायती जाय ती. नाव 60 meters इज हायवे 6 lane हायवे. 25 meters हायवे जालो. संजय बाबान एक पॉयंट ऑलरेडी हाडलेलो. आय विल गो बॅक टू हिम इन लायक 2 minutes. बट फॉर अ हायवे it has to be 60 meters. One, besides that they किते ते गॅप असतात त्यांचे प्लस they have service roads plus they have all those things. ते 25 meter ते कशें म्हणून आणि ते देवड आसा सो थिंगा देवड आसा जाल्यार people will want to get out of the highway and come to the देवड कशें येवपाचे all those things म्हाका आमकां मातशें लोकांक बरें जाणा न्हू बिकॉज एफेक्ट जातले तुमकां लास्ट देवळां लोकल्स वयतले आनी इतलेच गोंयान देवळांनी कितलेच कल्चरल हें जाता. 60 मीटर आता ते नॅशनल हायवे सगळ्यांक खबर आहा 60 प्लस सर्विस रोड प्लस सर्विस रोड आसता मागीर तांकां सकयल देंवपाक रस्तो जाय पडटा लेन आसता देंवपाक लेन आसता चडपाक लेन आसता तेवूय करचें पडटा. आतां समज ते म्हणटात समज 20 मीटर रोड रस्तो करता म्हणटा ते 25 मीटर केलो समज बाय आमी धरया की समज 6 lane तुमचो 25 मीटर जाता पॉसिबल आसा. नेक्स्ट टायम मागीर फुडें समज एक 25 वर्सांनी समज आनी रस्तो वाडोवचो पडलो मागीर आमचे कडेन जागोच ना थंय. कित्याक ऑलरेडी आमी आमचो बोमचो जो गांव आहा पळय न्हू बोमचो गांवांतली 100% जागो आहा पळय न्हू तो ऑलरेडी आमी 80% जागो इंडस्ट्रीक दिल्लो आहा. कुंडम इंडस्ट्रियल इस्टेट कुंडम आयडीसी आहा पळय तिका दिल्लो आहा. कित्याक थंय आतां कुंडम इंडस्ट्रियल आमचे बोमचेच लोक कामाक वचना सगळे ऑल ओव्हर गोवाचे लोक कामाक वयता आनी तो तेजो जो तेंचो जो पोल्युशन बी जाता सगळो आमचो गांव खाता आमच्या गांवाक येता पोल्युशन बी सगळें आमच्या गांवांत येता. समज हांगा समज उरलेलो जागो समज आमी समज उरलो जो 20% जागो उरलो बोमा लोकांक आमचे कडेन तो समज हांकां दिलो तो जो पोल्युशन आमकां खावचें पडलें मागीर परत ते म्हणटाले गव्हर्मेंट म्हणटाले कितें आमकां हें ना वाडोवपा जाय म्हणटाले मागीर आनी आमचे कडेन ऑप्शन आसचें ना काय आमचे कडेन मागीर ऑप्शन एकदां नॅशनल हायवे म्हणून जालो तो मागीर तांकां ऑप्शन मागीर तो हांगच्यान करचो पडटलो. त्या खातीर आमी गव्हर्मेंटा कडेन कित्याक गेल्ले कित्याक आमकां बायपास करचो जागो आसा ना न्हू आनी तेंचे कडेन जेन्ना पळय CM सरा कडेन आमी गेल्ले पळय न्हू तेन्ना तेंच्यांनी ते अलायनमेंट 1 अलायनमेंट 2 म्हणून तेंचे पावर पॉयंटाचेर प्रेझेंटेशन केलें ते तेंच्यांनी दाखयल्ले आहा ऑप्शन्स दाखयल्ले आसा. पूण तेन्ना तेंच्यांनी कितें केलें ते दाखयताले स्क्रिनींग जातालें पळय स्क्रिनीचेर येयलें न्हू तेन्ना ते म्हणपाक तुमी तेंचे इफेक्टेड कितें एरिया आहा पळय न्हू तेच सद्या दाखय म्हणपालो. तो डायरेक्ट हेंच्यांनी चेंज केलो म्हणजे ते ऑप्शन दाखयताले टॉपीक चेंज केलो आनी ते एफेक्टेड कितें आहा पळय तेच दाखया म्हणून. आनी त्या दिसा ते येयले त्या दिसा कितें केलें तेंच्यांनी खंय पळय एफेक्टेड आहा पळय न्हू थंयच्यानूच थंयच्यान चालू करता एक सायडींतल्यान खंयच्यान पळय आमची देवळां आहा न्हू थंयच्यान ते
आता 25 मीटर म्हणजे हाफ तेजो 12.5 मीटर आलो, थंयच्यान ते 12.5 मीटर टेप लाव, म्हणजे तेंचे कडेन तो प्लॅनूय नासलो, काय नासलो. ओके, या संजय बाब सांगा. तर 2007ची जेन्ना गोष्ट काढली सीएमान, तुम्ही ऐकायला असेल त्याने म्हणजे 2007 ते स्टार्ट झाले. तर 2007च्यान जेन्ना तू येता म्हणटा आणि तू 2007ची गोष्टी जर उलयता जाल्यार तुवें 2022 हो अलायनमेंट भायर काडलो परतो, गॅझेट काडलो तुवें, म्हणजे प्रपोजल हाडलो. तेन्ना तुवें तो प्लॅन करता आसतना त्यो सगळ्यो भाटकाराच्या जाग्यान रावपी जे लोक आसा भोमान, मुणकार, तुम्ही मुणकारा खातीर न्याय दितले म्हणटा आणि आयज खंय तरी ते मुणकार जे रावता ते भाटकारांक सगळे पयशे, कोट्यांनी पयशे आयज तुम्ही हायवेच्या रुपान काडून दिवंक सोदता आणि मुणकार करून हेणी जीव दिवपाचो मुणकारांनी आयज हायवेच्या रुपान जे एक्विशन आयज भोमान जालां. आणि हो सरकार सांगता आमी ते मेल्ल्या भाटकारांकडल्यान ऑलरेडी जमीन घेतलेली आसा. आता जेन्ना तूं प्रोजेक्ट फाटलो काडिना, हितून अशें कळोन येता जे लोक भाटकाराच्या जमनीन मुणकार म्हणून आसा तांकां तूं ग्रांटेड धरिना, आणि जे कोण पळय आमी सेल्डेड करून जी जागा तुमचे कडेन ना, आता 4 घरां, आता क्लियर कट तुमच्या मार्फत हांव सांगूंक सोदता, ही 4 घरां जी म्हणटा पळय न्हू सर, ती सती देवी आसा पळय थंयच्यान 1 किलोमीटरचो स्ट्रेच आसा, तेजेर 1 इंच बसून जागा तेणी घेतलेली ना. आता तो जे कितें उलयता पळय तो तेज्या भायर उलयता. तेज्या भायर जी घरां आसा पळय तो म्हणटा कितें, तेणें स्टेटमेंटूय केल्लो की आपणे इनविजिबल लँडलॉर्डा कडेन ऑलरेडी जागा घेतलेली आसा 1971 म्हणून. 1971चे गोष्टी जेन्ना तुम्ही उलयता जाल्यार 1991 तुम्ही 15 मीटर घेवंक येयले हांगा. जर तर 71 तुमचे कडेन जागा आसल्यो सारक्यो जाल्यार तुम्ही 91 कित्याक येयले 15 स्ट्रेटनिंग करपाक ते. आणि परत 2009 आणि 10 जेन्ना हो स्क्रॅप जावपाचो अलायनमेंट परतो येयलो तेन्ना हो सरकार आमचे कडेन झगडपाक कित्याक येयलो थंय, आणि तो स्क्रॅप करून कित्याक घेतलो ह्या बीजेपी सरकारान. आणि आयज तोच अलायनमेंट घेवन येता आसतना तूं परतो ते 07चे उलयता. जर 07 आणि 10 सगळी मिस्टेक जाल्ल्यो जाल्यार आयज तुवें हेजे करेक्शन जावंक जाय आसलें. तुम्ही जर हे बारीक लोकांचे चिंतता जाल्यार तुम्ही हो अलायनमेंट करता आसतना प्रॉपर अलायनमेंट करचो पडटलो आसलो. वयर जेन्ना आमी थंय जे आरवी कन्स्ट्रक्शन जो अलायनमेंट काडटले तांकां जर विचारले ते सांगता अजून जमीनूच आमचे कडेन वयर पावंक ना, अलायनमेंटूच तयार जावंक ना, जाल्यार हो सीएम आयज 4 घरां वयतली म्हणून खंयच्या आधाराचेर सांगता. तुम्ही एक स्टेटमेंट केल्ले की फॉर्मर सीएम मनोहर पर्रीकरान तुमकां प्रॉमिस केल्लो बायपास करपाक. तुम्ही स्टेटमेंट आमी स्टेटमेंट म्हणजे कितें स्टेटमेंट करपाची गरजूच येवंक नासली, कित्याक 2002 जेन्ना तो सीएम आसलो तेणे पयले 86 तो पेंडिंग उरता तेन्ना तो सीएम जाल्या बरोबर तेणे प्रपोज करून दवरलेलो सगळो, तेजी सर्वे करून दवरलेली, आमी उलयना, तेणेच आमकां दाखयल्ले हाडून. आणि ती PWDची येदी व्हडली फायल ते PWDन आसा, आणि त्या कारणान तो आमच्या बरोबर 2010 फुडें येयलो आणि तेणे ती दाखयली की आपूण थंय हे आसा म्हणून. आणि जर तर आयज तुमी सांगता शेतांतल्यान जर फिजिबल ना ती जी खाजन लँड म्हणटा जाल्यार तुम्ही 7 सर्वे ते शेतान कित्याक केल्यो? हो पयसो कोणाचो पिड्यार केला तुम्ही? जेन्ना सर्वे जाता तेन्ना 10 आणि 20 रुपया लागना तेका. 7 सर्वे केले जाल्यार ह्या गव्हर्नमेंटान गोंयच्या लोकांचे कितलेशेच पयशे थंय काबार केले, आणि आयच्या दिसाक तुम्ही सांगता ते खाजन लँड म्हणून. जर तर त्या सायडीच्यान वचत जाल्यार कंप्लीट गांव बायपास जावन तो सुशेगाद सगळे गांवचे आख्खे लोक सुशेगाद उरता, आमचे कल्चर सुशेगाद उरता, आमचे सगळे कितें उरता, आणि लॉंग लायफ जितलो तुका हे करपाक जाय हायवे करपाक जाय ताचो प्रॉब्लमच येवचो ना. ओके पुदूबाब, आता संजय बाब कितें म्हणटालो दॅट इट कॅन बी शिफ्टेड, अलायनमेंट शिफ्ट करूंक शकता. नाव हो सद्याक आमकां मिन्स ऑडियन्साक समजपाक हो सद्याक प्रोजेक्ट आसा तो इट इज अ फ्लायओव्हर प्रोजेक्ट. तुमकां बायपास जाय, आमकां बायपास कित्याक म्हणजे आमी सगळे गांव आणि आमी लोक सुद्दां ते देवाचे आमचे कल्चर आहा तितले सगळे सेफ उरता सर. कोणाकूच कसलोच प्रॉब्लेम जावचो ना. तितून तांकां सर्वीस रोडा खर्च आसतलो तेंचो. शेतांतल्यान येयलो जाल्यार सर्वीस रोड उरलो, सर्वीस रोडा गरजूच ना. तितून आमकांय कितें करपाक मेळटलें ते फाल्यां आतां गाडी वचना थंय, कित्याक तितून मरतात थंय गाडी व्हरोंक मेळना, मशीन व्हरोंक मेळना. तिकडून वस्तू गेलो जाल्यार ते आमकां थोडे कितें सगळें शेत एकट्याचें सगळें वचना, थोडे वयता एकट्याचें. तितून गेल्यार आमकां प्रॉब्लेम कांय ना. अलायनमेंट कित्याक इतलो रेजिस्टन्स गव्हर्मेंटाक तुजे हिसपान? आतां कशें सांगतलें आमी?
तुम्ही उलयले न्हू सीएम सर एका मिनिटात जो प्रश्न सर तुम्ही तांकां केलो न्हू त्या विशयाचेर म्हाका एक क्लियर कट करपाचें आहा की जो अलायनमेंट तुम्ही पयलो वायडनींग म्हणून येयलो सर तूं सांगता 7 चालू जाला आणि तेजे सगळे ए रिपोर्ट 4 वर्सांक तुम्ही तयार केलो आणि तुम्ही आमकां एक्विशनाक व्हरता आसतना सगळे सांगले वायडनिंगाक 60 मीटर सगळे प्रूफ आसा आमचे कडेन ग्राउंड रियालिटी करनासतना तुम्ही केले आणि एलिवेटेड जेन्ना म्हणटा तूं एलिवेटेड जेन्ना म्हणटा परतो जेन्ना प्रॉब्लेम येयलो तुम्ही घालता आसतना आमकां ग्रांटेड धरून घातले आणि जेन्ना तुमकां प्रॉब्लेम येयले रस्त्यार येयले भोमकार तेन्ना तुका कळ्ळें हांगा प्रॉब्लेम येता तूं आयज म्हणटा एलिवेटेड जाल्यार हो नोटिफाय करपाची गरज आसा ओके तर तो बायपास जायत जाल्यार तुमचे ऑप्शन आसा रायट आसा या बट तुम्ही हे सीएमा कडेन आनी इंजिनियरा कडेन उलयल्ले आनी मागीर कितें म्हणटा तुम्ही ते सांगतात आमचे शेतकऱ्यांनी ऑब्जेक्शन हाडलें म्हणून आमी तांकां सांगलें ते शेतकार कोण ते दाखय म्हणून तुम्ही तुमचेच मदल्यान हय अशें सांगतात ते आनी ते दाखोवंक तयार ना आमी गांवांक म्हणजे आनी आमी विचारलें म्हणून कोणाक शेतांतल्यान जाय कोणाक नाका तो आतां शेतांतल्यान रस्तो असो जाल्या हो आय मीन माउंटन न्हू ना माउंटन न्हू स्लोपी एरिया ओके तो आतां तुमकां कशें हेल्प जातले ते बेटर देन दीस मीन्स कशें एडवांटेज कशी आसतली तुमकां आतां देवूळ आसा रायट आणि कितलेच पारंपरिकीचे कल्चरल सगळे जाता सो आता समज बायपास आयलो सो तुमकां कितें फायदो आसतलो बायपासाचो कम्पेर्ड टू दीस फ्लायओव्हर एज फार एज कल्चरल सायड तुम्ही कल्चरल सायडीच्या उलयले आमचे ते सगळे सर बायपास गेला जाल्यार सगळो गांव कंप्लीट सेफ उरता गांव सोड एज फार एज द कल्चरल देवस्थानाचे देवळाचे वडेवर मेन म्हणल्यार सर कितें आहा आतां आमचे कालो जाता पळय कालो जाता तेन्ना आमचे कितें जाता रथ वयता आमचे 2 देवळां आसा एक रस्त्याचे वटेन ते आमचे सातेरीचे आनी म्हादेवा देवळां रस्त्याच्या त्या सायडीन आमचे नारायण देवा देवळां डायगोनली ऑपोजीट ते आमचे कितें पयलींच्यान आमी जाणटे रिच्युअल फॉलो करता जाणटे आमचे रिच्युअल फॉलो करता न्हू की जेन्ना ह्या देवळांतल्यान आमची नारायण देवळाची पालखी जेन्ना ह्या देवळां येता तेन्ना आमचो बोमाचो कालो चालू जाता तशेंच ते भायर सरता हांगच्यान सातेरी देवळीचो रथ त्या देवळान वयता म्हणजे कितें जातलें जेन्ना आमच्या हांगच्यान तो फ्लायओव्हर जालो फ्लायओव्हर जावन रस्तो जालो समज वायडनींग सुद्दां जालो न्हू वायडनींग जाल्यार आमकां रस्तो क्रॉस करपाक मेन म्हणल्यार प्रॉब्लेम जातलो आनी हायवे जातले आनी कितें आहा जेन्ना काल्याचो रथ जाता आमचो देवीचो रथ जाता तेन्ना आमी कांय ना म्हणल्यार 2 वरां हायवे बंद आसता टोटल बंद करता फ्लायओव्हर जालो जाल्यार कितें आमकां मेन म्हटल्यार आमचे हेजे प्रमाणे आमकां तो फ्लायओव्हराच्या पोंच्यान आमकां रथ व्हरोंक मेळचे ना देवीक आमकां व्हरोंक मेळचे ना पोंच्यान मागीर आमचे तरंगां जाता शिगम्या कडेन तरंगां जाता मागीर देडलो जाता हे सगळे आमचे बारीक बारीक कितें आहा पळय न्हू ते सगळे आमकां ते पुला पोंच्यान आमकां देवाक कशें व्हरतले ते आमकां व्हरोंक मेळचे ना आनी समज तर बायपास समज आमी तर आतां फाटल्या आमच्या शेतांतल्यान व्हरया म्हणटा शेतांतल्यान ते व्हरपाक रेडी आसा जाल्यार आमकां मेन म्हणजे फायदो कसो आहा आतां ती शेतां सगळीं पडींग पडलेल्या थंय मशिनरी वचना आतां कितें आतां मनशां आतां खंयचो आतां आमच्या असल्या कडेन आतां शेतां खणटले म्हणटले आमचे कडेन जावचें ना आमचे कडेन पॉसिबल ना आमकां हेवी मशिनरीज जाय पडटली आतां समज थंयच्यान समज बायपास आयलो जाल्यार थंयच्यान आमकां इवन शेतां कल्टिवेट करपाक सुद्दां आमकां बरें पडटलें एक्सेस मेळटलो आनी सगळीं शेतां रोवन पडटलीं शेतां जातलीं करूंक मेळटलीं ओके एनीवे आय हॅव टू गो इन फॉर अ स्मॉल ब्रेक स्टे विथ मी टिल दी अदर साइड कीप वॉचिंग थँक्स रादीप बाब बट आता आनंदास बाब आता तुम्ही भुरगे यू आर यंग नाव माझे संजय बाबाचे कितें म्हणटा ते एक मीन्स मातशें हें जाता जगता लायक 25 मिटर्स आतां कोत्ता गाडयो वाडोता आनी सगळे हेवी ट्रॅफिक वाडोता लोकल्स एक सायडीन ते सायडीन क्रॉस जातले तुमकां त्रास जावचे ना हे सगळे मागीर इतली धाकटी विदाउट सर्वीस रोड एन ऑल त्रास जातलोच न्हू ना वॉट यू थिंक एज अ विलेजर भोमकार जावन मे बी तुमी हुंय वचत काम करून बट परत येतले गांवांत तर येतलेच न्हू आनी भुरगीं आसतलीं सगळीं कितलेच फॅमिली आसतले तुमकां त्रास जातलो जाय आसचो ना भरपूर त्रास जातलो आमकां कशें म्हणून आतां तुमी पयले आसतले इतले व्हडले सगळे भायर रस्ते जाल्ले आसा ते कशे एक्सिडेंट जाता कितें जाता ते आमच्या गांवांत जातले तशे एक्सिडेंट हो जर बायपास केलो जाल्यार हो सर्वीस रोड म्हणून आमकां उरतलो तेणे राजदीप बाबान सांगला तशेंच
शेत आमकां कल्टिवेट करपाक मेळटलें बायपास चालू जाल्यार आनी फ्युचरान तांकां जाय तितलो रस्तो वाडोवपाक मेळटलो त्या सायडीन. आमचे हांगसर कल्चर आसा ते तशेंच उरतले न्ही. Village उरतली, culture विलेजूय उरतली. उरतली, आमचे जे गांवचे लोक आसा ते तशेंच उरतले सेफ. बट आता सद्याक तो रस्तो तुमचो आसा तो कमी आसा, कमी आसा. व्हडलो करूंकूच जाय. एक्सपान्शन करपाकूच जाय रोडाचें, हां. पूण तो बायपास बीन जर वचत जाल्यार आमकां खूब बरें पडटा. आनी समज आतां तुमी सीएमाक मेळ्ळे, हय, तुम्ही बायपास तुमी प्रश्न विचारता, कितें म्हणटा तो? सीएम फक्त अजून तरी तो म्हणटा त्या सायडीनच्यान फिजिबल ना. कित्याक? तो म्हणटा शेतां मारची पडटली म्हणटा, इको सेन्सिटिव्ह झोन इको सेन्सिटिव्ह झोन म्हणटा तो. पण आतां आमी इतले जर पळयल्या गोंयान बायपास आसा ते सगळे गांव सेफ करूनच तेंच्यांनी बायपास केल्ले आसा. सर तो इको सेन्सिटिव्ह झोन म्हणटा न्हू, सीएम सर म्हणटा इको सेन्सिटिव्ह झोन. आतां हांवें ताका बरयल्लें पळय इको सेन्सिटिव्ह झोन. तो समज आतां इको सेन्सिटिव्ह झोन म्हणटा जाल्यार म्हाका सांगता तेंच्यांनी मोपा एअरपोर्ट केलो, अरावंड 78 लाख स्क्वेअर मिटर जागो तेंच्यांनी घेतलो आनी थंय कितें इको सेन्सिटिव्ह नासलेलें, झाडां मारून कांयच मारून तेंच्यांनी. जेन्ना आमी बऱ्या खातीर सांगता, बोमचे आमचे लोक आसा आमी बऱ्या खातीर सांगता की आमकां बायपास करा म्हणून बऱ्या खातीर, तर आमी समज बऱ्या खातीर सांगता तेंकां इको सेन्सिटिव्ह झोन लागता. मागीर तमनार प्रोजेक्ट केले तेंच्यांनी. तमनार प्रोजेक्टाकूय तेंच्यांनी इतकें हें केलें, तुमकां खबर आसतलेंच तें कितके झाडां कटींग केली, कितें केलें, भरपूर व्हडलो इश्यू जाल्लो. आनी वयल्यान ती वायल्ड लायफ सेंच्युरी आसलेली तेंचे ते एरियेची. थंयसून इतकी तेन्ना तेंकां ते इको सेन्सिटिव्ह झोन लागत नासलो. आनी हांगा जेन्ना आमी बऱ्या खातीर सांगता आमचे बोमाचें कितें आतां नेक्स्ट आतां समज जावं नाका, पूण समज जालो हे जालो फ्लायओव्हर जालो, ते फ्लायओव्हराचेर नॅशनल हायवेचेर कितके फास्ट गाडयो वयता, ट्रक कितके फास्ट वयता, तेच जातालो तेका कितके फास्ट ट्रक. एक ट्रक जावं कितें एक्सिडेंट जालो, मेजर एक्सिडेंट वयर जालो, मेजर एक्सिडेंट जावन समज ट्रक सकयल पडलो, सकयल आमचे लोक घरां लोकांनी घरां आसतलीं, देवूळ आसतलें, कितें आसतलें, जंय थंय फंक्शन चालू आसतलें खंय फंक्शन, तो ट्रक बीन समज एक्सिडेंट जालो, कितें गाडी पडली, मागीर हे डॅमेज कोणाक? आमच्याच लोकांक डॅमेज न्हू. आमी त्याच खातीर सांगता आमकां बायपास जाय म्हणून सांगता न्हू. So you don't want that flyover on top of your houses, Yeah. on top of your village. That is the meaning. Sanjay Bab. सर आता जर म्हणटा तो इको सेन्सिटिव्ह झोन आणि खाजन लँड जर म्हणटा जाल्यार लेटेस्ट आयच्या शेतां न्हू ती. शेतां खजान आणि शेतां. आमची शेतां, शेतां. आमची शेतां आणि पाडींग शेतां. तुमकां तुमच्या खंयचो तरी दुसरे बेनिफीट तुमचो एम कितें तरी आसतलो म्हणून तुमी ताचेर विचारूच करना. विचार करिनासतनाच जर तूं जावचेंच ना म्हणटा जाल्यार हांव तुका सांगूंक शकता सर, आयच्या दिसाक आतां सद्या आयज तुमी जर वचोन पळयले आमचो MP आसा पळय तेच्या फाटल्या दर्याच्या सायडीन फिलिंग चालू आसा, दर्वा फिलिंग चालू आसा, सगळे मॅनग्रोव्स मारपाचे चालू आसा. फोटो जाय जाल्यार हांव दाखयता, आयच्या दिसाक चालू आसा. तुमी कालापुरा वयता आसतना पळयलें जाल्यार इतले सगळे मॅनग्रोव्स मारून काबार कोणें केले खबर ना, हेजेर तुमचें लक्ष ना. आयज सगळे दोंगर काबार जाले आनी बिल्डिंगे उबे जाले, थंय तुमचें कशेंच लक्ष ना. जी शेतां आमची गोंयभर आसली, जे लोक रडटा नाका ती फिलिंग करपाक म्हणून रडटाले, हांवें पळयल्या कितलेच कडेन अक्षरशः गरीब रडटालो. थंय तुमी जबरदस्तीन माती घालून पुरोवन आमची शेतां आयज जे जाग्यार तूं म्हणटा तीच अर्दी शेतां आमची पुरयले गेल्या. बाणस्तारी वचोन पळयशी तेन्ना तुमकां इको सेन्सिटिव्ह आनी काय खाजन लँड काय लागना. जेन्ना तुमचे हे प्रश्न आसता तेन्ना तुमकां सगळे लागता, आनी जेन्ना प्रश्न सुटावेचो येता तेन्ना तुमी खंय तरी हे अडथळे हाडटा. एक क्वेश्चन विचार संजय बाब तुमकांच. आता माझे एक पॉइंट आसा हांगा that court affidavit mention 60 meter court affidavit mention आणि PWD official says flyover fits in 25 meters. Exactly किती ते माचे एक्सप्लेन करा, तुम्ही माचे एक्सप्लेन करा मागीर आणि बाकीचे कोण. सपोज इफ यू गिव एन affidavit to the court 60 meters. सर एकूच विषय आसा ह्या प्रश्नाचेर, डायरेक्टली आसा तुका एकूच विषय आसा. हांकां फक्त ते पयशे येयले, हांगा सँक्शन जाले, आमी ते करतले म्हणून 25 मिटर भितर स्टार्ट करपाचे आसा. आनी तांकां जे सगळे कडेन पळय आयज घडला फीट जावपाक जाय सर, फीट जावपाक जाय. आयज तूं वयलो आमचो नॅशनल आमी कितें मागता सर, सेंट्रल गव्हर्मेंटाचे लास्ट टायमाक एंटनी डिसोजा म्हणून एक्विजिशन ऑफिसर आसलो, तेणे हे सगळी इतली स्टडी केली आनी तेणे NHIT टिमूच हाडली आनी त्या स्थळान उबी केली. जे टायमाचेर ते 3 जाण येयले पळय त्या स्थळान 1 मिनिट बसून लागलो ना सर. कोणें घातला काय विचारपाक हांगासर. जेन्ना गुगला वयल्यान सर्वे जाता तेन्ना ग्रावंड रियलिटी नासता. तेन्ना मिस्टेक केली, ती मिस्टेक आयज कित्याक परती जाली तुमचे कडेन. जेन्ना नॅशनल हायवेचे NHI येवन थंय पळोवन गेले आनी तो रिजेक्ट केलो. तेणी रिजेक्ट केलो
त्या टायमार रिजेक्ट करून आमकां लेटरां म्हणून दिली तेणी तो हांगा जावंक शकना म्हणून NHI टीम येयल्ली सर. बट NHI highways. आता परते घातली आता तेच सर परते जर वयर वयतले NHI केन्नाच दिवचो ना थंय. तो म्हणटलो 60 मिटरूच. हांव तेच म्हणटा नॉर्म्स कितें माझे म्हणणे सर नॉर्म्सा प्रमाणे वरना नॉर्म्सा प्रमाणे गेल्ले जाल्यार सेंटर ऑफ द लायन घेवन दोन्ही सायडीन 30 मिटर मेळटा जाल्यार तो पास जाता. ज्या जाग्याचेर शाळा आसा ज्या जाग्याचेर देवळां आसा थंय कोणूच अलाउड करिना. हे सगळे नॉर्म्स काबार करून जेन्ना बोमागांव काबार करून वयता जस्टीस कसो मेळटलो आमकां? जस्टीस कोण दितलो सर आमकां? आमच्या फाटल्यान रुलींग पार्टीचोय ना आनी कोणूच ना हांगासर विचारपाक. रुलींग पार्टीचो मरे तोच एगेन्स्ट आहा न्हू सर तोच एगेन्स्ट आहा. मागीर कोण आसा आमकां तेजे एगेन्स्ट बसलेलो तोय पयलो आमकां लागलेलो सारको. तोच एकठांय करून हाडटालो थंय शेतान इतले नाचता तितले. आतां पसून जेन्ना गेले तेन्ना तोच नाचता. एका खबरूच ना शेतां कोणाची ती. शेतांचे सगळे मालक आमीच आसा आनी नाचता हे भलतेच कोण तरी आनी पाड घालता. अरे आमकां डेव्हलपमेंट जाय आमकांय कळटा. आयज पर्यंत देवी देवताची सासायेन थंय केन्नाच वायट खबर आयकोंक येवना तुमकां सर. पूण आयज जर ते 25 मिटराचेर जर 6 लेन हायवे बसयली आनी तो अस्तो करून वांकडो येता थंय कितलेशे ट्रक पडटले. जे आयज बांबोळे घडटा जे आयज कुणय घडटा ते थंय घडोवंक लागतले आनी आमचो गांव आयज डेंजरान येतलो. जे जाणटे लोक थंय भोंवता आमची गोरवां बिरवां सगळी एवटेन तेवटेन नाचता थंय तेंची नाचतूस जातली सर. ओके तुम्ही आता एलिगेशन आय मीन दिस इज क्वेश्चन टू एव्हरीबडी. आता एलिगेशन दोन डिमांड आसा. बायपास एक डिमांड आसा. ऑल्सो तुम्ही युनियन मिनिस्टर नितीन गडकरीक लायक आवाज केला मातशें क्लॅरिफाय कर केदो व्हडलो रोड फॉर हायवे म्हणून वन थिंग. आणि सेकंड थिंग इज तुम्ही आरोप घातला ऑन लोकल गव्हर्मेंट एंड ऑफिशियल्स पब्लिकाक मिसलीड करता म्हणून. आता हू वॉन्ट्स टू आन्सर दिस क्वेश्चन? ओके जेन्ना राज्यसभेचेर हो कॅप्टन विलियर्टन काडलो प्रश्न त्या टायमाचेर हय काडलेलो सर तुमी. त्या टायमार तेजे कडेन तेणें रिप्लाय दिली की आपूण हे विशयाचेर तोडगो काडटा आनी तो बायपास काडूंक लायता म्हणून. फॉर व्हेरी नेक्स्ट 2-4 दिसां भितर स्टेट गव्हर्मेंट ताका लेटर करता की ते आमी पळयतले ते आमी कशें सेटल करपाचें आमी करतले तूं हें करूं नाका तितून म्हणून लक्ष घालू नाका म्हणून. 2 काडलो तेणें. हांव सांगता 100% जर तर हे गडकरी थंय आपली टीम धाडीत न्हू ते हितून म्हाजें एकूच मागणें आसा. NHI ची जी टीम आसा मोर्ताची पळय ते मोर्ताची टीमीन थंय येवन पळोवपाचें आनी आमकां उत्तर दिवपाचें हे स्ट्रेचाचेर हो हायवे बसतलो काय ना तो. स्टेट गव्हर्मेंटाचेर रावचें न्हू. पयशे धाडपाचें काम तुमी करता आनी सगळें आमकां काबार करपाचें काम हे स्टेट गव्हर्मेंट करतले. या वॉट see now you had appealed to the higher authorities clarify वेळदीप आणि लोकल गव्हर्मेंट हे मिसलीड करता म्हणून आरोप घातलेलो तुम्ही. सो कितें म्हणून हेजेर कितें वॉट एक्झॅक्टली वॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द युनियन गव्हर्मेंट? पयलीं सर आमकां आतां सद्या हे सांगता आमचे आतां PWDचे कोण येता पळय न्हू ते सांगता 25 मिटर म्हणून सांगता. CMूय आमचो सांगता 25 मिटर म्हणून सांगता. ते दिसा आमी प्रेस कॉन्फरन्स ते हितून मंत्रालयान बसलेले तेन्ना आमकां 25 मिटर. पूण आमकां खबर आसा की हो रस्तो 25 मिटर जावंक शकत ना. हायवे 25 मिटर जावंक शकत ना. 60 मिटर जाता. इवन नितीन गडकरीन सरान सर एक स्टेटमेंट केल्लो की वास्को आसतना स्टेटमेंट जेन्ना तुमी समज हांगा 25 मिटर रस्तो करता जाल्यार नेक्स्ट परत तो स्ट्रेच वाडोवपाक आपूण कितें बुलडोजर घेवन येवं काय म्हणून तेणें स्टेटमेंट केल्लो. ते खातीर हेजेरूच कळटा न्हू की 60 मिटरा शिवाय रस्तो जावंक हायवे जावंकूच शकना. कित्याक त्या खातीर आमची आतां कितें मागणी आहा हेजे कडेन युनियन मिनिस्टरा कडेन मागणी आहा नितीन गडकरी साहेबा कडेन तेंच्यांनी हांगा टीम धाडची सर्वे करचे की बाबा हांगा रस्तो बसता काय ना तो सर्वे करचे. आनी रस्तो बसता काय चिंततले न्हू तेन्ना चिंतपाचें कितें की 100 वर्सां फुडें चिंतपाचें. 100 फुडलें प्रोविजन जाता. 100 वर्सां 25 त्या वर्सांनी तेंचे कितके वर्सांनी तेंच्यांनी प्रोविजन करचो की बाबा फुडें आमकां तेंकां रस्तो वाडोवपाक पॉसिबल जावपाक जाय. आनी तो पॉसिबल जातलो फक्त आमी समज बायपास करता शेतांतल्यान व्हरता जाल्यार तो पॉसिबल जातलो नाजाल्यार तो पॉसिबलूच ना. आमच्या गांवांतल्यान तर पॉसिबलूच ना खंयच्यानूच. ओके एनिवे लास्ट आमचे ऑलरेडी टाइम जालो ऑलमोस्ट 1 वर कवर जाले. बट लास्ट वर्ड स्टार्टिंग विथ तुम्ही लास्ट सर आतां एकूच आमकां तो उपाय तो बायपास
आणि तेजेर आनी उपाय कांयच ना. सगळें जाता आसतना खंय तरी 2.5 वर्सां आवाज जालो आनी 2.5 वर्सां जर आवाज जाता जाल्यार सेंट्रल गव्हर्मेंटाचे जो प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्मेंटान पयशे धाडले जाल्यार सेंट्रल गव्हर्मेंटाचे जे टॉप लिडर्स आसा तेणी विचार करपाची गरज आसा. इवन प्रेसिडेंटाक ही खबर आसा तेन्ना हो इतलो बोवाळ कित्याक जालो हेजेर विचार करून खंय तरी हे लोकांक जस्टीस दिवपाचें काम वयल्यान जावपाक जाय आनी तेजेर सारकें लक्ष हांगा हे सेंट्रल गव्हर्मेंट हे स्टेट गव्हर्मेंट कितें करता ती माहिती तांकां मेळपाक जाय. स्टेट गव्हर्मेंटाचे जावचे ना म्हणटा तुमी? नाच. ओके आनंदराव. सो म्हाका जाल्यार अशें दिसता की भोमा गांवच्यान जर बायपास व्हेलो हे आमचो रस्तो व्हेलो बायपास करनासतना जाल्यार भोमा गांव आशिल्लो आमचे फुडले पिळगेक हे लक्षांत नशें जातलो तो. आतां तुमी जशें म्हणटा ते 25 वर्सां फुडें जर चिंतले जाल्यार तो जर वाडयत गेलो हांगा भोमा गांवच्यान जर घातलो आनी 25 वर्सां फुडल्या चिंतून कशें जातलो शक्य? हायवे तरी 25 वर्सां तरी प्लॅनिंग करूंच जाय न्हू. करपाकूच जाय. त्यानंतर हेलिकॉप्टर बाकी ऍटलीस्ट 25 इयर्स करू. गोवा मॅपान जो भोमा म्हणून इल्लो आसा पळय तो ना जातलो. त्याच्या खातीर आमकां बायपास जाय. आमचे आतां नितीन गडकरी सरा कडेन एकूच लास्ट एक हें आहा तेणे हितून आतां लक्ष घालचें पडटलें. भोमाचो हें आहा पळय न्हू हितून रस्त्याच्या वायडनिंगा जावं कितें करतले पळय न्हू तितून तेणें लक्ष घालचें पडटलें की जो पर्यंत तो लक्ष घालना आमच्या स्टेट गव्हर्मेंटा कडेन हें जावपा ना. कांयच भरोसा कांयच भरोसा ना. ते येयल्ले दिसा आमकां वेगळे वेगळे स्टेटमेंट दिता तेंचे तेंच्या स्टेटमेंटाचेर हें नासता कांय क्लेम ना. कित्याक सीएम सरान पळय जेन्ना आमी तांकां सांखळे मेळपाक गेले रोहिणी भवना कडेन मेळपाक गेले तेंच्यांनी सांगलें एकूय घर वयचें ना एकूय दुकान वयचें ना एकूय देवूळ वयचें ना म्हणून केलो. मागीर जेन्ना आमी मंत्रालयान गेले तेन्ना तांकां ते म्हणपाक की चार घरां वयतली एक देवळाक मातशें देवळाक तेंकोन वयतलें अशें स्टेटमेंट केलें. म्हणजे तुमी चिंता आमचो गोंयचो सीएम मुख्यमंत्री आहा न्हू तो अशें स्टेटमेंट करता जाल्यार हांगा आमकां सेंट्राचे खंयच्या मिनिस्टराक आमकां नितीन गडकरी सराक आमकां लक्ष घालचेंच पडटलें. आयज तेंचो सर प्लॅनिंग ना. आयज जे 4 घरां वयतले म्हणटा पळय न्हू ते म्हणटा तांकां शिफ्ट करतले ते खंय मुसंडी मुसंडीची जी जागा आसा पळय सकयल थंय शिफ्ट करतले म्हणटा ते. आमी जेन्ना तांकां सांगले की बाबा ती मोसंडीची जागा जाल्यार ते सांगता तुम्ही जागो दिया आमकां आमी तांकां घरा बांदून दिता. प्रपोजल केन्ना दवरप आसता सर पयलो करप आसता जो प्रोसिजर आतां चालू केला तो प्रोसिजर पयलीं जावंक जाय आसलो सर. उलट दिशेन येता जाणटे जे मंत्री आयज जाणटे आसा पळय ते भुरगेपणां करता आनी भुरगे आहा ते जाणटेपणां करूंक लागले. ओके नाव दिस इज अ व्हेरी व्हेरी वेक्स्ड इश्यू एंड वॉट म्हाका सारकें कितें शॉक दिसता इज ओनली वन नॉट फॉर एनीथिंग. आतां इश्यू एक्सपान्शन ओके फायन ऑल दॅट इश्यूज कॅन बी सॉर्टेड आउट बट हियर द कॉल इज गोइंग टू द सेंट्रल गव्हर्मेंट to come and sort out our local issues. Now that to me is extremely shocking. This is a statement Ami kelle in various programs that central government headed by PM Modi is more concerned about Goa than our local people. Now this is I pole modelle a different programmer but looks like now this is something to me you have heard from locals of Boma which is for me very shocking. But anyway this issue I don't think this issue is going to get sorted out anytime soon. We will be following this issue up on a regular basis. We have been following this issue. We will be following issue and hopefully because ultimately the roads and everything गोंयकाराक लागून आसूंक जाय गोंय भायल्यांक लागून आसूंक नाका. सो एटलीस्ट आमचे गोंय आमकां आमचे भाशेन कशें जाय ते hopefully we will be able to sort it out and find a solution. Here I am Glenn Costa for Goa 365 Story Behind the Story. Keep watching.